उद्या भाजपचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेसमधून आलेला असेल. उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेस मुक्त घोषणा देणारे आता काँग्रेस व्याप्त झालेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. आता भाजप अशोक चव्हाणांच्या हातात काँग्रेस देणार का ते बघू असं ठाकरेंनी म्हटलंय. संजय आता म्हणाले की येता येता आमच्या कानावर बातमी आली, तुमच्याही कानावर बातमी आली असेल, अशोकराव गेले म्हणजे भाजप सोबत गेले. अरे नीट सांगावं लागतं, नाही तर तुमचा पटकन गैरसमज व्हायचा. आता मी बघतोय की जसं तो निवडणूक आयोग म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड, त्यांनी शिवसेना चोराच्या हातात दिली, राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली, आता काँग्रेस सुद्धा अशोकरावाच्या हातात देतात की काय बघूया आपण, कारण काही करू शकतात. विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटतायत, बेडकुळ्या तर येतच नाहीयेत, त्या बेडकुळ्या सुद्धा भाड्याने घ्याव्या लागतात. दंड फुगवत आहेत पण बेडकुळ्या सुद्धा भाड्याच्या आहेत. आज जे अशोक चव्हाण गेले असं म्हणतात की त्यांचा आदर्श घोटाळा वगैरे लपवण्यासाठी किंवा आणखीन असेल, कारण अजित पवारांवरती 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा, सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत अजितदादा तिकडे गेले. म्हणजे शेतकऱ्यांना कोणतीही गॅरंटी नाहीये, रोजीरोटीची गॅरंटी नाही, पण भ्रष्टाचारानं भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या, तुम्हाला आम्ही आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री करू, ये मोदी गॅरंटी आहे. ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे?